श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. परमपूज्य आईकृत बोधामृत भाग 2. आत्माराम स्तवन पुढे चालू. 11. हे पुरुषोत्तमा, पक्षीण घरट्याच्या बाहेर गेल्यावर अंडच जसे निराधार होते, त्याप्रमाणे मी तुझ्या वाचून निराधार झालो आहे. अजूनही तू माझ्याकडे का पाहत नाहीस? माझ्या हाकेला तू का हो देत नाहीस? तू मौन का धरले आहेस? माझ्या चुकामुळेच तू अबोला धरला आहेस हे खास. पण हे मेघश्यामा, मी जाणून बुजून तुला विसरलो नाही. एक वार मला आपला म्हणून जवळ घे, नाहीतर माझी ही तळमळ अशीच कायम राहणार. 12. हे दामोदरा, तू इतका सामर्थ्यवान आहेस की इच्छा मात्रे करून हवी तेव्हा सृष्टी उत्पन्न करतोस, तसेच तिचे अत्यंत प्रेमाने पालनही करतोस आणि ती नकोशी वाटल्यावर तिचा संवारही करतोस. तू जर कृपा करशील तर मुक्याला वाचा फुटेल, पांगळा चालू लागेल आणि जन्मांधाला जगत वैचित्र्य पाहावयास मिळेल. साऱ्या जगाचे सूत्र तुझ्याकडेच आहे. तेव्हा तू मनावर घेशील तर माझा उद्धार करणे तुला कठीण नाही. करिता हे परमोद्धारा, या अपराधी लेकराला एकवार पायापाशी थारा दे. 13. हे नारायणा, चरायला गेलेल्या गायीसाठी गोठ्यातील वासरू जसे हंबरडा फोडते, आईची चुकामुक झालेले लेकरू जसे आईसाठी दिनवाने रडत असते, तशी माझी स्थिती झाली आहे. करिता हे भक्त रमणा, एक वेळ मला जवळ घे आणि माझ्यावर कृपेचे पांघरून घाल. 14. हे अच्युता, रानात चरत असलेली गाय जशी वासरासाठी धावून येते आणि त्याला दूध पाजून तृप्त करते, त्याप्रमाणे हे अनंता, माझ्यासाठी तू सत्वर धावून ये आणि एकवार प्रेमामृत पाजून मला तृप्त कर. 15. हे ज्ञानभास्करा, माशाचे जीवन जसे पाणी आहे, तसे तुझे प्रेम हेच माझे जीवन आहे. पाण्या वाचून राहणे जसे माशाच्या जीवावर येते, तसे तुझ्या प्रेमा वाचून राहणे मला अशक्य झाले आहे. हे प्रेमसागरा, मी तुझी लहर आहे ना, तर मग तू त्वरित मला आपल्या पोटात का घेत नाहीस? 16. हे गोविंदा, तुझ्या वियोगामुळे माझ्या हृदयाला जो घाय झाला आहे, तो इतर कोणत्याही उपायाने भरून निघणार नाही. करिता हे मुकुंदा, एक वार दर्शन देऊन माझा घाय बरा कर. 17. हे मनोरंजना, तुझ्या औदार्याचे जितके वर्णन करावे तितके थोडेच आहे. तू चालावयास पाय, काम करावयास हात, ऐकण्यास कान, पाहावयास डोळे आणि बोलावयास मुख, अशी अत्यंत उपयोगी व सुंदर ज्ञानेंद्रिये, तसेच बरे वाईट ओळखण्याची बुद्धी, ही सर्व अमौलिक देणगी तू मला दिलीस. परंतु त्या उपकाराचे क्षणोक्षणी स्मरण करण्यापेक्षा मी अजिबातच तुला विसरून राहिलो. हे घोर कर्म माझ्याकडून घडले आहे, हे मी कबूल करतो. त्याबद्दल तू मला योग्य प्रायश्चित्त दे. पण हे भवभयभंजना, यापुढे मात्र तुझे कधीच विस्मरण होऊ नये असा मला आशीर्वाद दे. 18. हे परमेश्वरा, तू मला अमौलिक शक्ती दिलीस खरी, पण मी तिचा योग्य उपयोग न करता तिचा विनियोग केवळ देह व देहसंबंधियांची ममता वाढविण्यात व परद्रव्यापहार, परस्त्री अभिलाषा, खोटे बोलणे, निंदा, चोरी, चहाडी, हिंसा आदी अधर्म आचरण्यात केला. त्याचे फळ म्हणून आत्तापर्यंत नाना क्लेश मी भोगत आलो. आज ना उद्या सुख मिळेल या आशेवर बालपण घालविले, तारुण्यही उलटले. आता रोगाने पछाडल्यामुळे शरीरात शक्ती पण राहिली नाही. अजून सुखाचा तर ठाव लागेना. माया मोहाने मी अंध झालो आहे. तेव्हा माझ्यासारख्या पतिताला तुझ्या पायी नम्र होण्याचा मार्ग तरी कसा सुचणार? हे श्यामसुंदरा, तू दयेचा सागर आहेस ना, तेव्हा मला दूर न लोटता आता तरी माझ्या अंगातील ताटरपणा समूळ नाहीसा करून एक वार तुझ्या पायी मला लीन कर आणि यापुढे मला तुझ्यापासून कधी कधी विन्मुख होऊ देऊ नकोस. 19. हे दया सिंधू, गुळ जेथे तेथे मुंग्या आणि धान्य तेथे पक्षी जसे जमतात, त्याप्रमाणे जोवर माझ्याजवळ विपुल संपत्ती होती, तोवर भाऊ, बहीण, स्त्री, पुत्र, काका, मामा इत्यादी सर्व आप्तेष्ट माझ्याकडे वरचेवर येत असत. त्यावेळी ते माझे सारखे कौतुक करीत असल्याने त्यांचे माझ्यावर अतिशय प्रेम आहे असे मला वाटे. तसेच मी गुणी असल्याने त्यांना फार फार आवडत असावा असाही माझा समज झाल्यामुळे तुझ्याकडे मी कानाडोळा केला. मिळवलेला सर्व पैसा निघून गेल्यावर अंगात शक्ती असेपर्यंत कोणी ना कोणी मला मदतीसाठी म्हणून बोलावीत असत.
आणि तुझ्या वाचून धैर्य देणारे आम्हाला दुसरे कोणी नाही असे म्हणत. पण ते सर्व मतलबी असल्याचे त्यावेळी मला कळू शकले नाही. त्यामुळे तेव्हाही मी त्यांच्या स्तुतीला भाळून तुला पार विसरून गेलो. आता मात्र माझे आप्तेष्ट कोणीच मला विचारित नसल्याने मी अत्यंत हीन, दीन, परदेशी बनलो आहे. अशा या कठीण प्रसंगी तुझ्या वाचून मी कोणाला हाका मारू? तुझ्याशिवाय कोण मला आधार देणार? हे दीनबंधो, यावेळी तू कृपा केली नाहीस तर मला जगणे अगदीच कठीण होईल. आता तुझ्या चरणी मी अनन्य शरण आलो आहे. करिता या निराधार बालकाला दूर न लोटता एक वार जवळ घे. हे पुराण पुरुषा, सोने न ओळखणारा मनुष्य जसा पितळीला सोने समजतो, तसे तुझ्या खऱ्या प्रेमाची गोडी माहीत नसल्याने आजवर मी प्रपंच सुखच सत्य मानित आलो. खरोखर माझ्याकडून हा तुझा अपमान घडला आहे, हे मी आता मनपूर्वक कबूल करतो. मला एक वेळ क्षमा कर, क्षमा कर, क्षमा कर. हे अधोक्षजा, नाना इच्छारूपी डाग असलेला अंगरखा काढून टाक, म्हणजे मी तुला जवळ करीन असे तू म्हणतोस. पण देवा, माझे दोन्ही हात मोहरूपी दोरीने घट्ट आवळून बांधले गेले आहेत. तेव्हा माझे हे बंधन तोडण्यासाठी मी कोणापुढे तोंड पसरू? तुझ्याशिवाय करुणा कर व सोडविण्यास समर्थ असा दुसरा कोण आहे? हे वामना, सारे त्रिभुवन तुझे गुणगान करीत आहे, पण मला मात्र माझ्या अंगातील दुर्गुणामुळे तुझे भजन करणे अगदी कंटाळवाणे वाटते. करिता हे जनार्दना, माझ्या सुखाच्या मार्गात अडचण करणाऱ्या या शत्रूंना तू सत्वर ठार कर. 22. हे दिनोद्धारका, माझ्या या देहरूपी घरात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभादी उंदीर आणि आशा, तृष्णा, कल्पना, भ्रांती, ममता, इच्छा, वासनादी घोषी रात्रंदिवस धिंगाणा घालीत आहेत. त्यांनी जिकडे तिकडे मोठमोठाली बिळे पाडून साऱ्या घराची नासाडी चालवली आहे. त्या सर्वांची एकजूट असल्यामुळे माझा आहार जो आत्मानंद मेवा त्याचे सेवन करण्यास मला अडथळा करीत आहेत. तुझ्या विस्मरणाने मी निर्बल बनल्याकारणाने त्यांच्यापुढे माझे काहीच चालेनासे झाले असून मला अहोरात्र भुकेने तळमळावे लागत आहे. पंचविषयांच्या द्वारी भिक्षेला गेलो तर भिक्षाही पोटभर मिळेना. अशा या परिस्थितीमुळे माझी बेचैन अवस्था झाली आहे. आता तुझ्या दारी बसून आक्रोश करण्यापलीकडे मला दुसरा मार्ग सुचेना. हे विश्वचालका, एक वार मला गुरुची भेट करीव, म्हणजे त्याच्या कृपेने कामाधिक मूषकांचे अरी, शांती मांजिरी व विवेक बोका ते दोन मला मिळतील आणि तेने करून सारे उंदीर व घुशी एका क्षणार्धात पळून जातील. त्यावर मला आत्मानंद मेवा सेवन करीत सदैव सुखात राहता येईल. 23. हे भक्त हृदय कमलभृंगा, आई जशी लेकरांना खेळणी देऊन आपण कौतुकाने त्यांचा खेळ पाहत राहते आणि ती सारखी खेळू लागली म्हणजे रागाचा आव आणून आता तुझे खेळणे पुरे कर, शाळेकडे लक्ष दे, अभ्यास नीट कर असे जसे सांगते, त्याप्रमाणे तू आधी मला संसाररूपी खेळ खेळण्यास सांगितलेस आणि काही दिवस कौतुकाने माझा खेळही पाहत राहिलास. पण जेव्हा मी त्यात पूर्ण रंगून जात आहे असे दिसून आले, तेव्हा मात्र रागाचा आव आणून तू माझा सारा खेळ मोडून टाकलास आणि मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिलीस. तुझ्या या दयेचे वर्णन मी कोठवर करू? 24. हे त्रिविक्रमा, तुझे गुणगान करता करता अंगी प्रेमाचा संचार होऊन माझे हृदय आनंदाने भरून जाते. पण हे द्वाड मन मधून मधून दृष्ट व श्रुत विषयांच्या गोष्टी समोर आणून माझ्या आनंदाचा भंग करते. करिता हे सुखधामा, कृपा करून यापुढे कधीही माझ्या आनंदात खंड पडणार नाही असे कर. 25. हे वैकुंठ नायका, तू जर दृष्टी दिली नसतीस तर आज मला या चित्रविचित्र सृष्टीतील दृश्य कसे पाहावयास मिळाले असते. हे यदुपते, तू कान दिलेस म्हणून तर मला गुरुबोध श्रवण करता आला. हे जगतपते, तू वाचा दिलीस म्हणून तर मी तुझे गुणगान करतो आहे. हे कमलापते, सुबुद्धी, तू मला सुबुद्धी दिली नसतीस तर आत्मानात्मविचाराच्या योगे इंद्रिय मन ही ताब्यात घेण्याचा मी प्रयत्न करू शकलो नसतो. हे श्रीपते, तू दयाद्र दृष्टीने माझ्याकडे पाहिलेस आणि माझ्यावर कृपावृष्टी केलीस म्हणून तर आज मला जगण्यात मौज वाटत आहे. हे त्रिभुवन पालका, आता तुझ्याजवळ एकच मागणे आहे की या तुझ्या साऱ्या उपकारांचे क्षणोक्षणी स्मरण राहावे असे मला वरदान दे. 26. हे कमलनयना, तुझी कृपा झाल्यावर या विश्वात अशक्य ते काय आहे. शुष्क काष्टालाही नवपल्लव फुटतील.
वाज गायही दूध देईल. प्राण जाण्याच्या मार्गावर असलेला निचेष्टित मनुष्यही चटकन उठून बसेल. प्रल्हाद व मीरा या तुझ्या भक्तांचा नाश व्हावा म्हणून अभक्तांनी दिलेल्या विषाचे तूच नाही का अमृत करून सोडलेस. असे असता हे जगत जीवना तू एकवार कृपादृष्टीने पाहिल्यावर मी पुण्यवान होणार नाही हे शक्य तरी आहे काय. मी पावन झाल्याशिवाय राहीन तरी कसा. 27. हे जगदीशा, खरोखर तू अत्यंत दयाळू आहेस, पण मी मात्र तुझ्याशी अगदी बेईमान होऊन राहिलो. देवा, सद्वस्तू खरेदी करण्यासाठी देहरूपी रथाला इंद्रियरूपी 10 घोडे जुंपून बुद्धिरूपी सारथ्याच्या हातात मनरूपी लगाम देऊन तू मला विश्वबाजारात पाठविलेस. पण रथ विश्वबाजाराकडे वळतो न वळतो तोच मी कोण, कोठून निघालो, कोठे चाललो आहे व कोणत्या कामासाठी जात आहे हे साफ विसरून जाऊन आहार, निद्रा, भय व मैथून या 4 गोष्टीतच मी पूर्ण गुरफटून गेलो. माझ्याकडून घोड्यांना विषयरूपी चारा घालणे प्रमाणाबाहेर झाल्याने घोडे अनावर होऊन सैरावैरा धावू लागले. तेणेकरून मला रथात बसलेल्या जागी वरचेवर धक्के बसून अतिशय दुःख होऊ लागले. विचारशक्ती नष्ट झाली. त्यामुळे दुःखाचे मूळ काय ते शोधता येईना. तसेच खरेदी करण्याची वस्तू कोणती याचा विसर पडल्यामुळे दिसेल ती वस्तू गोळा करीत मी स्वच्छंदपणे गल्लोगल्ली रथ फिरवीत राहिलो. तहान किंवा भुकेचे भानही मला राहिले नाही. अशा परिस्थितीत काही दिवस निघून गेल्यावर सारथी दुर्वासनारूपी वेश्येच्या नादी लागला. तो तिच्या ध्यासात मग्न होऊन राहिल्यामुळे आपण रथ हाकीत आहोत याची त्याला आठवण राहिली नाही. त्यामुळे त्याच्या हातातील लगाम सुटला. मग घोडे तरी जागेवर कसे राहणार. तेही सैरावैरा धावत सुटले आणि रथ एका खोल खड्ड्यात जाऊन पडला. तेव्हा माझे सर्वांग घायाळ होऊन मी आक्रोश करून रडू लागलो. त्या समयी तू मानव रूप धारण करून धावत धावत आलास आणि मला जवळ बसवून घेऊन कुरवाळीत, बेटा भिवू नकोस, शांत हो, तुझे कल्याण होईल असा धीर दिलास. तसेच आजवर मी कसा कसा चुकत गेलो हे मला समजावून सांगितलेस आणि दिव्य बोधामृत पाजलेस. तेणेकरून माझी बहुत दिवसांची भूक शांत झाली आणि माझ्या अंगावरचे सारे घाय तात्काळ मावळले. खरोखर आज मी पूर्ण सुखी झालो आहे. तुझ्या या अनंत उपकारांचे वर्णन करणे माझ्याकडून शक्यच नाही. हे ऋषिकेशा, आता तुझ्या चरणी अनन्य भावे मस्तक ठेवून मी एकच वरदान मागतो की या उपर एक क्षणही तुझे विस्मरण मला न हो. हे 28. हे जगज्जनका, कधीपासून मी तुला देवा, हरी, कृष्णा, कान्होबा, आई आई अशा सारख्या हाका मारीत आहे, तरी तू अजून का धावून येत नाहीस. या उपर तुझी सेवा करण्यास माझ्या अंगात काही शक्ती राहिली नाही. मग हाक मारणे तर लांबच राहिले. देवा, मला काय होत आहे ते मी तुझ्याशिवाय कोणापुढे सांगू व कशा प्रकारे सांगू. तुझ्या वाचून माझी तक्रार जाणण्यास कोण समर्थ आहे. हे पहा देवा, माझ्या नयनावाटे एकसारखा अश्रुपूर लोटत आहे. वाणीच्या द्वारे एकही शब्द फुटेना. सर्वांगास कंप सुटला आहे. घामाने सर्व अंग भिजून गेले आहे. मन पांगळे झाले. बुद्धीची गती खुंटली. विचार दमून गेला. आता चरणी मस्तक तरी ठेवूया असे म्हणतो, पण देवा ते तरी कसे जमेल. कारण सारी इंद्रिये प्रेमसागरात बुचकुळ्या खात आहेत. ही काय आज माझी निराळी अवस्था दिसत आहे. बालकाचे अंतर जसे आई वाचून दुसरे कोण जाणू शकत नाही, त्याप्रमाणे हे कलिमलहारका माझी ही स्थिती तूच एक जाणण्यास समर्थ आहेस. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.